मी ज्याप्रमाणे इथे घोसावळ्याची भाजी बनवलेली आहे, तुम्ही तशी नक्की एकदा बनवून बघा। इथे मुगाची डाळ टाकून घोसावळ्याची भाजी अतिशय टेस्टी होते। इथे जर तुम्हाला टिफिनला द्यायची असेल तर तुम्ही इथे सुक्की केली तरी चालेल। इथे मी थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे। ती आपण घोसावळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती। ती छान मस्त भिजलेली आहे। आणि त्यानंतर इथे मी पावशर घोसावळे घेतलेले, हे स्वच्छ इथे धुवून घेणारे, पुसून घेणारे आणि तुम्हाला ज्या साईजचे हवे लहान मोठे तसे कट करून घ्यायचे। हे बघा इथे घोसावळं मी असं चिरून घेतलेलं आहे। मिठाचं पाणी केलं आणि मिठाच्या पाण्यात इथे मी ॲड केलेले, त्याच्यामुळे काय होतं, हाय असे पांढरे शुभ्र राहतात मिठाच्या पाण्यामध्ये। म्हणून चिरले ना की आपण असे मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची। जर आपण मिठाच्या पाण्यात नाही टाकले की ते काळे पडतात। आता इथे कढई तापली ना की लगेच इथे तेल ॲड करून घ्यायचं आहे। इथे तेल तापल्यानंतर इथे अर्धा चमचा जिरे ॲड केलेले आहे। त्यानंतर मोहरी पण इथे टाकून घेतलेली आहे। थोडासा कढीपत्ता पण टाकलेला आहे। आता हे सर्व फ्राय झाल्यानंतर इथे एक कांदा मी बारीक चिरून घेतला, तो पण ॲड केलेला आहे। इथे कांदा आपण छान फ्राय करून घेणार आहोत। इथे लसूण राहिला होता, तो पण आता आपण या तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत। इथे हळद टाकून घेतलेली आहे। इथे कांदा आपला हलकासा इथे छान मस्त फ्राय झालेला आहे। इथे मी एक छोटा टोमॅटो तो पण ॲड केलेला आहे, तो पण आपण इथे आता छान फ्राय करून घेणार आहोत। कांदा आणि हा टोमॅटो आहे ना ह्याच्यामध्ये छान असा शिजला गेलेला आहे, वाटत पण नाही की टोमॅटो कांदा टाकलेला आहे की काय। आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे, एक चमचा तिखट टाकून घेतलेलं आहे, एक चमचावरून इथे माझा घरचा कांदा मसाला ॲड केलेला आहे। आता आपण हे छान ह्याच्यामध्ये आहे ना पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो ह्याच्यामध्ये हे बघा छान मिक्स झालेलं आहे। मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। छान ह्याच्यामध्ये एकच मिनिट आता हे होऊन देऊया। चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। छान मस्त मसाला बारीक झालेला आहे आपला। कांदा आणि टोमॅटो बघा किती छान शिजले गेलेले आहे, असं वाटतं इथे आपण वाटण ॲड केलेलं आहे की काय। मस्त अशी फोडणी फ्राय करून घेतली ना की आपली घोसावळ्याची भाजी पण अधिक टेस्टी होते। आता इथे मसाला छान फ्राय झाला ना, जे मिठाच्या पाण्यामध्ये इथे ठेवलेलं होतं ना चिरून, ते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्ये आपण ठेवलेलं घोसावळं पुन्हा एकदा थंड पाण्याने धुवून घ्यायचं। ते मिठाचंच काढून घोसावळं याच्यात टाकायचं नाही, नाहीतर काय होईल, भाजी खारट होण्याची शक्यता असते। म्हणून लक्षात ठेवा, जे आपण मिठाच्या पाण्यामध्ये घोसावळं चिरून टाकलं होतं ना, ते एकदा थंड पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायचं, त्यानंतर आपण या फोडणीमध्ये ॲड करायचं आहे। आता घोसावळं आपण हे याच्या फोडणीमध्ये आहे ना छान आहे बघा मस्त फ्राय करून घ्यायचं 1-2 मिनटं। आपण इथे अजून काही डाळ टाकलेली नाही आहे, आत्ताच डाळ टाकली ती भिजवलेली, की त्याचा खूप गाळ होतो, म्हणून आपण हे आधी या मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत 1 मिनटं। तुम्ही पण अशी घोसावळ्याची भाजी बनवून बघा, अतिशय टेस्टी होते। मी ज्याप्रमाणे बनवते ना त्याचप्रमाणे बनवून बघा। मुलांच्या टिफिनसाठी दिली ना तरी चालेल, मुलं मस्त आवडीने खाऊन येतील। टिफिनसाठी पण तुम्ही ही भाजी बनवू शकता। मी ज्याप्रमाणे बनवला ना घोसावळा त्याचप्रमाणे तुम्ही एकदा बनवून बघा, अतिशय टेस्टी लागतो। या घोसावळ्याची भाजी ना पोळीबरोबरच छान लागतो, म्हणजे चपातीबरोबरच तो अधिक टेस्टी लागतो। आता इथे आहे ना मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे, अर्धा ग्लास पाणी ॲड केल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे शिजायला लागेल ना, म्हणून आपण इथे पाणी ॲड केलेलं आहे। इथे आपण अजून डाळ टाकलेली नाही आहे, डाळ कारण आपण इथे मुगाची डाळ भिजवून घेतलेली होती आणि ती आत्ताच टाकली की त्याचा खूप गाळ होईल याच्यामध्ये। 50% हा घोसावळा शिजला की त्यानंतर आपण इथे डाळ ॲड करणार आहोत। इथे मी चेक केलेलं आहे, घोसावळा इथे आपला अर्धा शिजत आलेला आहे। त्यानंतर आता आपण इथे लगेच मुगाची डाळ आहे ना ती ॲड करून घ्यायची आहे। मुगाची डाळ आपण आत्ता का टाकलेली आहे, कारण ती मुगाची डाळ आहे ना आपण इथे 1 तास भिजवून घेतलेली होती, म्हणून इथे घोसावळं शिजलं ना की त्यानंतरच इथे मुगाची डाळ टाकायची। आधीच टाकली की त्याचं खूप गाळ होतं याच्यामध्ये। आता आपण हे छान शिजून देऊया अजून एकदा। इथे थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे। हे बघा इथे तुम्ही बघू शकता, इथे डाळ ही अशी दिसते, ह्याचा गाळ होत नाही। आता आपण इथे 1 मिनटं ही छान होऊन देऊया। तुम्हाला जर इतकी ग्रेव्ही हवी असेल तर अशी ठेवली तरी चालेल, आणि टिफिनसाठी द्यायची असेल डब्याला तर तुम्ही अजून इथे सुक्की केली तरी चालेल।
इथे घोसावळं पण आपलं छान शिजलेलं आहे आणि डाळ भिजल्यामुळे ती पण इथे छान शिजल्या गेलेली आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल घोसावळ्याची तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. बनवणार ना तुम्ही अशी, मी ज्याप्रमाणे इथे डाळ टाकून घोसावळ्याची भाजी बनवली त्याचप्रमाणे गरम गरम इथे चपातीसोबत खूप टेस्टी लागते. नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.